धम्मबंधू आणि भगिनींनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या अभ्यासाच्या या उपक्रमात आपण फार पुढे आलेलो आहोत आणि जो काही भाग आपण गेल्या काही आठवड्यापासून पाहत आहेत, बाबासाहेबांच्या विचारांना शह देऊन जो काही अपप्रचार केला जातो त्याला उत्तर म्हणून आपण हे मागची काही प्रकरणं बघितलेली आहेत. कारण अनेक लोकांची अशी धारणा झालेली आहे आणि असा प्रचार केला जातो की बाबासाहेबांनी काही फक्त धम्माची दीक्षा दिली, त्यांनी आचरण शिकवलं नाही. हा फार मोठा आरोप आहे बाबासाहेबांच्यावरती आणि तो आपण मागच्या ह्या प्रकरणामध्ये नीट लक्षात घेतलेला आहे की त्यांनी 13 संस्कार शिकवलेले आहेत. हे संस्कार अंगी करण्याची त्याच्यामध्ये शिकवण दिलेली आहे. म्हणजे प्रत्यक्ष कसं आचरण करायचं आणि काय करायचं इतकं स्पष्टपणे मांडलेलं असून सुद्धा त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा गैरसमज करून घेणं हे खरोखरच अतिशय आश्चर्यकारक आहे, अतिशय धक्कादायक आहे. आज आपण त्याच्या पुढच्या भागापुढे आलेलो आहोत, ज्या प्रकरणाचं नाव आहे बुद्धाची प्रवचने. आणि गृहस्थासाठी प्रवचनं कोणती दिली आहेत याचा या पहिल्या प्रकरणापासून बाबासाहेबांनी इथे एक खुलासा केलेला आहे, त्याची मांडणी केलेली आहे. गृहस्थ म्हणून बौद्ध जीवन जगणं शक्य आहे. थोडीशी थेरवादी परंपरेमध्ये जरा सनातनपणाची प्रवृत्ती जास्त असल्यामुळं बुद्धाचा धम्म हा एक प्रकारे भिक्षूंची मक्तेदारी होऊन बसलेला आहे. आणि उपासकांनी काही नाही, फक्त पंचशील पाळायचं आणि दानधर्म करायचा, यापेक्षा त्यांना अधिक काही महत्त्व बौद्ध संस्कृतीमध्ये राहिलं नाही. आणि त्यामुळं माया हीनयान परंपरा जी आहे ती मागे पडली. जगामध्ये आज फक्त 4 देशांच्यामध्ये हीनयान परंपरा आहे. श्रीलंका आहे, ब्रह्मदेश आहे, थायलंड आहे आणि लाओ आहे. या 4 देशामध्ये थेरवादी परंपरा आहे आणि 4ही देश काही तसे फार मोठे देश नाहीत. परंतु महायान परंपरा मात्र उर्वरित सर्व बौद्ध जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामध्ये चीनसारखं एक अफाट राज्य देश, मंगोलिया तेही तसंच अफाट देश आहे, जपान आहे, कोरिया आहे, व्हिएतनाम आहे, कंबोडिया आहे, अशा अनेक देशांच्यामध्ये प्रामुख्यानं महायान परंपरा रुजलेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं जगामध्ये महायान परंपरेला मानणारे अधिकांश बौद्ध आहेत, मेजॉरिटी बौद्ध आहेत. हीनयान परंपरेला मानणारे त्या दृष्टीनं कमी आहेत. आणि याचं मुख्य कारण हेच आहे की थेरवादी किंवा हीनयान परंपरेमध्ये उपासकांचं महत्त्व कमी लेखलं गेलं. महायान परंपरेमध्ये भूमिका वेगळी घेतली गेली. का बुद्धानं जे बहुजन हिताय बहुजन सुखाय यासाठी धम्म देण्याची घोषणा केली, तो आदेश दिला, तो सर्वांनाच माहीत आहे. त्या दृष्टीनं पाहता बुद्धाचा धर्म सर्वांना एकसारखा लागू होतो. तो काही फक्त भिक्षूंची मक्तेदारी ठरू शकत नाही. आणि बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये याचा फार खुलासा चांगल्या पद्धतीनं केलेला आहे की त्यांनी म्हटलं आहे की भिक्षूंच्यासाठी वेगळा धर्म होता असं लोकांना वाटतं, कारण तर सारीच प्रवचनं भिक्षूंना उद्देशून दिल्यासारखी आहेत. परंतु तसं नाही, फक्त जीवन मार्ग वेगळे आहेत. एक पूर्ण वेळ धम्माचरण करण्याचा जीवन मार्ग आहे, ज्यासाठी सर्वस्व त्याग करायचं, आणि एक आहे आपलं सर्व सांसारिक जबाबदाऱ्या पाळूनही त्याच धम्माचं आचरण करायचं. त्यामुळं धम्म दोघांनाही सारखा आहे, ही बाबासाहेबांची भूमिका आहे. बहुजनताय बहुजन सुखा या बाबतीमध्ये बाबासाहेबांची भूमिका तशीच स्पष्ट आहे. आणि स्थैर्यवादी परंपरेवरती त्यांनी त्यासाठी थोडासा टीकात्मक दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. आणि विशेष करून त्यांच्या जीवनकाळामध्ये
त्यांनी भिक्खू संघाला काही दोष दिलेला आहे. उदाहरणार्थ 1950 साली त्यांनी महाबोधीच्या आर्टिकलमध्ये, महाबोधी मासिकाच्यामध्ये जे काही त्यांनी एक लेख लिहिला, त्या लेखामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जगातील भिक्षू संघ बुद्धाच्या मूळ उद्देशाप्रमाणे जगत नाही, म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय यासाठी झटत नाही. तो आपल्या ध्यानसाधनेमध्ये, आपल्या विहारामध्ये आपला एकटाच राहतो, आळसामध्ये दिवस काढतो, तो काही लोकांची सेवा करत नाही, असा स्पष्ट आरोप त्यांनी केलेला आहे. आणि म्हटलेलं आहे की आजचा भिक्षू संघ हा एक आळशांची सेना आहे, अॅन आर्मी ऑफ आयडलर्स, हे त्यांचे शब्दप्रयोग आहे. तेव्हा भारतात संघ नव्हता. भारतात धम्माचा बौद्ध संघ निर्माण व्हायचा होता. 2-4 भिक्षू इकडे तिकडे होते, नाही असं नाही. जसे राहुल सांकृत्यायन होते, जगदीश काश्यप होते, भदंत आनंद कौशल्यायन होते, शांतरक्षित होते. ही फार थोडी ही भिक्षू मंडळी म्हणून वावरत होती, पण संघ काही इथे प्रत्यक्षात निर्माण झालेला नव्हता. आणि यांच्यापैकी कोणीही संघनायक बनलेला नव्हता संघाचा. म्हणून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये 1950 सालापासून जी काही भिक्षू संघावरती टीका केली ती प्रामुख्यानं जगातल्या भिक्षू संघाला आणि विशेष करून थेरवादी परंपरेला मानणाऱ्या भिक्षू संघाला उद्देशून होती. हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. आळशांची सेना म्हटलं होतं त्यांना, कारण बहुजन हिताय बहुजन सुखायसाठी ते प्रयत्न करत नाहीत, लोकांच्या पर्यंत जात नाही. लोकानुकंपाय अत्ताय हिताय सुखाय अशी बुद्धाची जी भूमिका आहे की लोकांवरती दया करून स्वतःच्या हितासाठी दुसऱ्यांच्या हितासाठी तुम्ही धम्माचा सर्वत्र प्रचार करा, ही जी बुद्धाची मूळ भूमिका आहे त्या भूमिकेपासून स्थविरवादी परंपरा दूर गेलेल्या आहेत. आणि त्याचे दुष्परिणामही झाले. आता सर्वच स्थविरवादी परंपरेमध्ये पुन्हा मूळ पदावरती येण्याची भूमिका आलेली आहे. आणि सर्व बौद्ध राष्ट्रांमध्ये सर्वच भिक्षू आता बुद्धाचा मूळ संदेश आहे त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला लागलेले आहेत. आणि मिशनरी प्रवृत्ती आता सर्वच बौद्ध राष्ट्रांच्यामध्ये थोडीशी वाढायला लागलेली आहे. ही जाता आता लक्षात घेतलं पाहिजे. तर ह्या प्रवृत्ती वाढण्यासाठी जी सकारात्मकता मुळात असली पाहिजे ती सकारात्मकता कमजोर होता कामा नये, ही बाबासाहेबांची भूमिका होती. आणि म्हणून त्यांनी जरी हा दृष्टिकोन त्यांचा की सर्वांच्या हितासाठी सुखासाठी जगलं पाहिजे हा बुद्धाचा मूळचा संदेश आहे आणि तो लुप्त झालेला असल्यामुळं त्यांना तो परत नव्यानं मांडावा लागला आपल्या या ग्रंथामध्ये. आणि इतकंच नाही तर इतक्या स्पष्ट शब्दात बजवावं लागलं की मनुष्य आहे तिथे त्याची जी गरज आहे तिथे त्याच्या कामी धम्म पडला पाहिजे. एकदम त्याला आकाशात उंचावरती उडवू नका. आणि असं का त्यांना म्हणावं लागलं. आणि विशेष करून विपස්සना ध्यानसाधना यांच्या बाबतीमध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका का घेतली की या प्रकारे जर मनुष्य तेवढाच धम्म असं समजून बसला तर त्याचं सारं व्यावहारिक जीवन जे आहे ते धम्म शिकवण्यापासून कट ऑफ होतं, तुटतं. आणि व्यावहारिक जीवनात जर त्याच्या कामी पडत नसेल तो धम्म तर त्यामध्ये मनुष्य फारसा रस घेऊ शकत नाही, तो त्याच्यापासून तुटला जातो. आणि हे बौद्ध राष्ट्रामध्ये घडलेलं आहे. म्हणून थायलंडमध्ये सुद्धा उपासकांची चळवळ सुरू झाली, मोठी चळवळ तिथे सुरू झाली. श्रीलंकेमध्ये सुद्धा उपासकांची चळवळ सुरू झाली, सर्वोदय चळवळ म्हणून ती प्रसिद्ध आहे श्रीलंकेमध्ये, की उपासक वर्गांनी ह्या बौद्ध राष्ट्रामध्ये सुद्धा बंड केलं. आणि भिक्षू संघाचं वागणं आणि त्यांचा धम्मप्रचार करणं ही पुरेसं नाही, उपासक त्यामधून कुठेतरी बाजूला सारले गेलेले आहेत अशी तक्रार त्याच्यामधून पुढे आलेली आहे. आणि म्हणून उपासकाच्या नित्य जीवनामध्ये धम्म कामी पडला पाहिजे, कारण त्याला दररोज जगायचं आहे. आणि आत्ता आपल्या पुढच्या पावलापुढे जी काही अडचण आहे ती निवारण करण्यासाठी जर धम्म तिच्या कामी पडला नाही आणि तुम्ही मेडिटेशन करा आणि ही बुद्धत्व प्राप्त करा असं म्हणत राहिला तिथे चुकीचं आहे. आजही भारतामध्ये काही संप्रदाय बुद्धत्व प्राप्त करणं एवढं एकच ध्येय ठेवायचं असा प्रचार करतात. बाबासाहेबांनी त्या प्रचाराला फाटा दिलेला आहे आपल्या ग्रंथामध्ये. आणि त्यांनी काय भाषा वापरलेली आहे की बुद्धाचा धम्म मूलतः सामाजिक आहे, तत्वतः सामाजिक आहे. सामाजिक परिवर्तन हे पहिलं पाऊल आहे.
आणि म्हणून जसं आहे तसं पाहायला शिकवणं ही त्यातली ही आद्य शिकवण आहे. जे जे आसपास आहे ते जसं आहे तसं पाहायला शिकलं पाहिजे, त्यामधून आपला मार्ग पुढे मोकळा केला पाहिजे, ही बुद्धाची शिकवण आहे. जसं आपण मगाशी थोड्या वेळापूर्वी लक्षात घेतलं की आपण जसं आहे तसं पाहतो का? नाही पाहत, नाही लक्षात घेत. सुख दुःख आहे, आपण समजून चालतो सुख दुःख आहे, जगाची रीतच आहे, याच्यात काही फरक पडत नाही. सुख आहे आपल्या हातात नाही, दुःख आपल्या हातात नाही, अशी माणसाची समजूत आहे. ही समजूत ज्या परंपरानं, ज्या धर्म शिकवणीने निर्माण झाली त्या परंपरा आजही देशामध्ये आहेतच. परंतु बौद्ध झालेल्या माणसाच्या डोक्यात सुद्धा तेच विचार आहेत. सुख दुःख काही आपल्या हातामध्ये नाही. बुद्धाने नेमकं उलटं सांगितलेलं आहे. सुख आणि दुःख याचा निर्माता मनुष्य आहे. मनुष्य सुख निर्माण करतो, मनुष्य दुःख निर्माण करतो, आणि ते त्याच्या मनातून सारं घडत असतं. म्हणून कसं दुःख निर्माण होतं, कसं सुख निर्माण होतं हे जर माणसानं बघितलं नाही आणि ते दिसत असूनही लक्षात घेतलं नाही जागृत राहून, तर तो मनुष्य आंधळा आहे, तो अज्ञानी आहे, तो त्या दुःखातून कधीच बाहेर पडणार नाही. आणि त्याचं एक साधं उदाहरण कधी कधी देता येतं ते असं की आपण हात उगारतो, एकदम साधं उदाहरण आहे. दुःख निर्माण होतं की नाही? समोरच्या माणसाला भीती वाटते. भीती सुख आहे की दुःख आहे? दुःख आहे. तुम्ही नुसता हात उगारला आहे, कोणाला अजून स्पर्शही केला नाही, परंतु केवळ हात उगारल्यामुळं दुःख निर्माण होतं. हे खरं आहे की खोटं आहे? कुठेच हा अनुभव खोटा ठरत नाही, सत्य आहे. त्याचप्रमाणे हात कोणाच्या खांद्यावरती ठेवलं तर सुख निर्माण होतं, सत्य आहे. आपल्या अनुभवातून सत्य आहे. जगामध्ये कुठे गेला तरी त्याच्यात फरक पडत नाही. मग आपल्या ह्या हालचालीतून सुख आणि दुःख निर्माण होतं, हे समजायला कोणती अडचण आहे? ते मान्य करायला कोणती अडचण आहे? कोणी मान्य करत नाही. आपण कोणाचा अपमान केला, शिवीगाळ केली, दुःख निर्माण होतं. आपण जाणतो ते कोणाचा अपमान कसा करायचा आणि त्याला दुःख कसं द्यायचं, म्हणून हेतुपुरस्सर आपण ते करतो, नकळत ते आपण करतो. म्हणजे आपल्याला माहीत आहे की त्याचा परिणाम काय होतो तो, आणि तरी म्हणतो दुःख काही आपण निर्माण करत नाही, ते काय आपल्या हातामध्ये नाही. अरे तू निर्माण केलं ना दुसऱ्याचा अपमान करून, दुसऱ्याशी गोड बोलून प्रेमानं बोलून वागला असतं, सुख निर्माण होते तुलाही माहीत आहे, आणि तरी तिकडे दुर्लक्ष करतो मनुष्य. ही माणसाची प्रवृत्ती आहे. मनानं वाईट विचार करतो, क्रोध करतो, ईर्ष्या करतो, मत्सर करतो, दुःख निर्माण होतं स्वतःलाही दुसऱ्यालाही. तेच मैत्री केली, आपुलकीनं वागलं, जिव्हाळा बात दाखवला, तर आपल्यालाही आनंद होतो, दुसऱ्याला आनंद होतो. म्हणजे काया वाचा मने करून आपण स्वतः सुख निर्माण करतो, स्वतः दुःख निर्माण करतो. हा नित्याचा क्रम असूनही, त्याची जाणीव प्रत्येक माणसाला होत असूनही तो त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. ही माणसाची अगतिकता आहे, हे त्याचं अज्ञान आहे. मी हात कोणावरती उगारणारच नाही आयुष्यभर, निश्चय करणं त्याच्या हातामध्ये आहे. आणि त्यानं तसा निश्चय केला तर त्याच्यातून दुःख निर्माण होणार नाही, ही गोष्ट खरी आहे. इतकं सोपं आहे ते. मी कायम दुसऱ्याचं सहाय्यच करेल, त्यांच्या कामीच पडेल, दानाचाच अवलंब करेल, प्रिय वाचाच बोलेल, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणार नाही. एवढी एक भूमिका त्यानं घेतली तर अधिकाधिक सुख त्याला मिळेल आणि त्याच्या करण्यामधून दुःख निर्माण होणार नाही. हे प्रत्यक्ष आजमावून पाहण्याची परिस्थिती आहे आणि प्रत्येक माणसाची ती कुवत आहे. आणि तरीसुद्धा मनुष्य टाळ्या वाजवतो, सुख करता दुःख हरता, वरती बोट दाखवतो. ही गोष्ट खरी आहे की नाही? आणि किती लोक त्या स्वतःच निर्माण केलेल्या निर्जीव वस्तूला पूज्य मानतात, पवित्र मानतात, सर्व शक्तिशाली मानतात, आणि ती वस्तू आपल्याला पावते, आपल्याला सुख देते, आपल्या रक्षण करते, अशा प्रकारची श्रद्धा बाळगतात. काय म्हणणार तुम्ही यांना? हा आंधळेपणाचा, वेडेपणाचा, मूर्खपणाचा कळस आहे. नीट विचार करा. त्या मुंबईमध्ये
एक गणपती बसला जातो, त्याची प्रसिद्धीच आहे, लालबागचा गणपती पावतो म्हणे फार. इतका पागलपणा लोकांची ही गर्दी त्याच्या दर्शनाला. अरे तुम्हीच मूर्ती केली त्यात मातीची, तुम्हीच बसवलेली आहे आणि ती पावते म्हणजे माणसाचं खरं डोकं ठिकाणावरती आहे का? कॅन यू बिलीव्ह दिस? तरीसुद्धा या देशामध्ये एवढं आंधळेपण चालू आहे आणि बिनतक्रार मनुष्य दुःख निर्माण करतो, इतरांना त्रास देतो, पिळवणूक करतो, अन्याय करतो, अत्याचार करतो बिनधास्तपणे, आणि तरी धर्माचं एवढं ढोंग घेऊन तो वावरतो आयुष्यभर. हे अज्ञानाचा कोणी विचार केलेला नाही, त्या अज्ञानाचा विचार बुद्धानं केलेला आहे. आणि हे अज्ञान संपवणं यासाठी भारत बौद्धमय करणं आवश्यक आहे. आणि ते भारत कार्य आपल्याला व्हायचं असेल तर आपणाला स्वतःला आपले डोळे उघडून जगायला शिकणं आवश्यक आहे. म्हणून नुसतेच बाबासाहेबांच्यावरती आरोप करून चालत नाही की त्यांनी आचरण नाही शिकवलं म्हणून काही बुद्ध धर्म रुजला नाही इथे म्हणून. त्यांना दोष देणारे तुम्ही कोण? त्यांनी शिकवलं ते वाचायची सुद्धा जर इच्छा नसेल तर त्यांना दोष देण्यामध्ये अर्थ काय? पण लोक आपल्या स्वार्थासाठी कोणालाही दोष देऊ शकतात, त्याचं हे उदाहरण आहे. हे जातं तर लक्षात घेतलं पाहिजे. मग आता लागलीच बाबासाहेब एकदम त्या पुढच्या पावलावरती येऊन पोचतात की गृहस्थ माणसाला पुढचं पाऊल टाकायचं. तिथे त्या ठिकाणी धम्माचा कसा वापर होऊ शकतो, त्यानं काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, याचं स्पष्ट मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून या पहिल्या प्रकरणाचं शीर्षकच आहे सुखी गृहस्थ. आता सुखासाठी बौद्ध बनायचं आहे तर बाबासाहेबांनी धर्मांतराच्या घोषणेच्या वेळेसच घोषणा केलेल्या होत्या. संसार सुखाचा करायचा असेल तर धर्मांतर करा, आवर्जून सांगितलेलं होतं. मग कुठल्याही बौद्धांना खात्रीपूर्वक सांगावं की आपला संसार किती सुखी झाला बौद्ध बनून. आहे ना प्रॉब्लेम? बरं, बौद्ध बनण्याची तरी तस्ती घेतली का आपण? नाही. आपल्याला जितकं ऑटोमॅटिक मिळेल तेवढं आपण पाहण्याच्या प्रयत्नात बसलो. आणि म्हणून साऱ्याच बौद्ध लोकांनी आपल्या मुलांना ऑटोमॅटिक बौद्ध करून टाकलं जन्मानंच. बाकी त्याला काही माहीत नाही, आगा नाही, पिछा नाही, हे नाही, ते नाही, काही नाही. यांनी शिक्का मारला, तू बौद्ध, बात खतम. हे अज्ञान नाही का? आणि एवढे क्वालिफाईड होऊन सुद्धा जर हे अज्ञान आपल्याला कळत नसेल तर आपण कोणत्या तोंडानं म्हणायचं की आपण शहाणी माणसं आहोत? धम्मक्रांतीचं नुकसान झालं, या देशाचं नुकसान झालं, इथल्या बहुजन समाजाचं नुकसान झालं, ते या प्रवृत्तीच्यामुळं, ह्या अज्ञानामुळं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ जो समजत नाही, जो शिकत नाही, तो खरंच बौद्ध बनू शकत नाही असं माझं मत आहे. त्रिपिटक राहू द्या बाजूला, त्यातला सारांश याच्यात आलेला आहे. बुद्धानं जे मूलभूत अचूक शिकवलेलं आहे ती सारी तत्त्व बाबासाहेबांनी याच्यामध्ये संग्रहित केलेली आहेत. एवढ्या एका सामर्थ्यावरती भारतामध्ये उत्तम दर्जाचा बौद्ध धर्म उभा राहू शकतो, बौद्ध समाज उभा राहू शकतो. आम्हाला त्याची फिकीर नाही. आम्ही अनेक संप्रदायामध्ये आणि अनेक तुकड्यांमध्ये वाटले गेलेलो आहे. कोणाला हे बरोबर वाटतं, कोणाला ते बरोबर वाटतं, कोणाला विपස්සना बरोबर वाटते, कोणाला आणखी काही बरोबर वाटतं. कोणाचा कोणात पायपोस नाही. आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांचं आम्हाला घेणं देणं नाही. किती लोक अभ्यास करतात या ग्रंथाचा? किती लोकांनी अभ्यास केलेला आहे या ग्रंथाचा? अजिबात नाही. या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा हा आपला पहिला उपक्रम आहे. गेली 4.5 वर्षापासून चालू. उभ्या भारतामध्ये या ग्रंथाचा कोणी अभ्यास केलेला नाही, अभ्यासाचे वर्ग घेतलेले नाहीत, लोकांना समजावून सांगण्यासाठी प्रवचन मालिका चालवलेल्या नाहीत. ज्या बाबासाहेबांना आम्ही एवढं मानतो त्यांच्या ह्या सर्वोत्तम शिकवणीला आम्ही कसपटासारखं बाजूला ठेवून दिलेलं आहे. ही कोणती नैतिकता आहे? ही कोणती इमानदारी आहे? कशा प्रकारे भारत बौद्धमय होईल? धम्माचं काम करणाऱ्या एकातरी माणसाला या गोष्टीची जाणीव आहे की आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म याला हातात घेऊन त्या पद्धतीने धम्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे म्हणून? अजिबात नाही.
हे थोडंसं आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांना दोष देऊन चालणार नाही. दोष आमचा आहे आणि 100% आमचा दोष आहे, कारण आम्ही बाबासाहेबांना बाजूला सारलेला आहे. धम्मकारण वेगळं आणि राजकारण वेगळं म्हणणारे काय कोणती भाषा बोलतात? आम्हाला धम्माशी काही घेणं देणं नाही, आम्हाला आमचं राजकारण करू द्या. अरे तुम्ही बाबासाहेबांची एवढी सर्वात उत्तम शिकवण, ज्या शिकवणी साऱ्या जगाचं कल्याण होणार, त्यात तुमचंही कल्याण होणार, ते सारं बाजूला सारून कोणतं राजकारण करतात तुम्ही? कोणते बाबासाहेबांचे उपकार फेडतात तुम्ही? मी काय बोलतो आपल्या लक्षात येतं? ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि हा समाज असा भरकटलेला आहे, तो पुन्हा मूळ पदावरती येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्याला या ग्रंथाशिवाय दुसरा कुठलाही तरुणोपाय नाही. म्हणून भदंत आनंद कौशल यांनी जे उद्गार काढले होते ते मला वारंवार आठवतात की प्रत्यक्ष दीक्षामेवरती धम्म दीक्षा देण्यापेक्षा बाबासाहेबांच्या पुण्यलेखणीतून बुद्ध आणि त्यांचा धम्म साकार झाला, ही त्यांची सर्वात महान देणगी असं त्यांनी म्हटलेलं आहे. धम्म दीक्षेपेक्षा ह्या ग्रंथाला त्यांनी सर्वात महान कार्य म्हटलेलं आहे बाबासाहेबांचं. अचूक त्यांनी ते मर्म जाणलेलं आहे भदंत आनंद कौशल्यांनी. पण बाबासाहेबांच्या अनुयांना ते मर्म कधी कळलेलं नाही, आजही कळत नाही, अशी वास्तविक स्थिती आहे. बौद्ध धर्म रुजणार नाही इथे, भारत बौद्धमय होणार नाही जर बुद्ध आणि त्यांचा धम्म हा बाबासाहेबांचा ग्रंथ प्रमाण मानून आपण त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला नाही तर काही होणार नाही. आणि गेल्या 60 वर्षात काही झालेलं नाही, हेही जातात लक्षात घेतलं पाहिजे. मग बाबासाहेब गृहस्थ, सुखी गृहस्थ या प्रवचनावरती येतात. अतिशय मार्मिक प्रवचन आहे ते. एकदा अनाथपिंडिक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून जवळच्या आसनावर बसला. गृहस्थाचे सुख कशात आहे हे जाणण्याची अनाथपिंडिकाला उत्सुकता लागली होती. म्हणून अनाथपिंडिकाने गृहस्थाचे रहस्य सांगण्याची भगवंतांना विनंती केली. भगवंत म्हणाले, गृहस्थाचे पहिले सुख स्वामित्वात आहे. गृहस्थाजवळ धन असते, त्याने ते न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्यानं आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. मी हे धन न्यायाने मिळवलेले आहे या विचाराने गृहस्थाला सुख वाटते. सांसारिक जीवनातला एक पहिला धडा बाबासाहेबांनी इथे सांगितलेला आहे. जर उपजीविकेची आपली पद्धत स्वकष्टाची, न्यायाची, भलेपणाची नसेल तर किती संपत्ती मिळाली तरी मनामध्ये टोचणी बोचणी चालू असते. म्हणून बौद्ध माणसानं भ्रष्टाचारानं संपत्ती मिळवायची नाही. सरळ सरळ धडा आहे याच्यामध्ये. अन्यायानं संपत्ती मिळवायची नाही. दारूची दुकानं काढून नेते पण करायचं नाही. आहे ना प्रकार. आणि बौद्ध नेते तर अजिबात म्हणायचं नाही. हे चाललंय म्हणून बोलतोय मी. तर मी काही खोटं काही बोलत नाही आणि खोटं बोलत असेल तर माफ करा मला. ही वस्तुस्थिती आहे. अनैतिकतेनं संपत्ती कमवायची नाही. म्हणून अष्टांगिक मार्गामध्ये सम्मा आजीवो म्हटलेलं आहे. सम्यक आजीविका, न्यायपूर्ण मार्गानं, सचोटीनं, सदाचारानं, आपल्या कष्टानं आणि निढळाच्या घामानं आपण आपली उपजीविका चालवायची असते. हा एवढा जबरदस्त धडा प्रत्येक माणसाला बुद्धानं दिलेला आहे. जबरदस्त धडा. चोरी वगैरे काही करायचीच नाही, फसवणूक करायचीच नाही. मग या पद्धतीनं माणसं विचार करतात का? आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी समाजाशी बेईमान होणारी माणसं कमी आहेत? समाजाला धोका देणारी माणसं कमी आहेत?
आपलंच पाहायचं, दुसऱ्याची आम्हाला पर्वा नाही असं म्हणणारी काही माणसं कमी आहेत. अशी जी माणसं आहेत त्यांना सुख कुठे आहे? भौतिक संपत्ती असली, सर्व प्रकारचं भौतिक सुख मिळत असलं तरी मनाची बोचणी थांबवता येत नाही. मन टोचायचं थांबतच नाही. आणि म्हणून दुःख शेवटी जसंच्या तसं. पण तू ज्यानं कष्टानं संपत्ती मिळवलेली आहे, सदाचारानं जगतो आहे, व्यावहारिकदृष्ट्या तो निर्दोष आहे, तो मात्र आपल्या संपत्तीचं, आपल्या असलेल्या त्या थोड्याशा प्राप्तीचं सुद्धा मोठ्या सुखानं आनंदानं उपभोग घेऊन जगू शकतो. शांत झोपू शकतो, सुखात राहू शकतो, मनाला कुठली चिंता नसते, कुठली बोचणी नसते. हे थोडंसं सत्य जरी आपण लक्षात घेतलं तरीही सम्यक आजीविकेचं महत्त्व किती आहे ते आपल्याला इथे लक्षात येईल. का बौद्धांनी करू नये? का करू नये? आणि आपल्याला खात्रीनं म्हणता येईल की बौद्ध म्हणणारी माणसं भ्रष्टाचार करत नाहीत, लाचलुचपत घेत नाहीत. प्रामाणिकपणे आपल्या पुरतं कबूल करायचं, जास्त खोला जायची गरज नाही, कोणाला दोष देण्याचं कारण नाही. हे चालतं की नाही? सर्रास चालतं. कोणते राजकारणी स्वच्छ आहेत असं आपल्याला सांगता येईल? केवळ लॉन्ड्रीचे पांढरे शुभ्र कपडे वापरतात म्हणून त्यांना स्वच्छ म्हणता येईल? नाही, हे आपण ठरवायचं. आपला अनुभव काय? एवढी बेईमानी करता तुम्ही आणि परत बाबासाहेबांचं नाव घेता आणि बौद्ध म्हणून सांगता, तर बोलायचं काय गोष्टीला? याला बोलणार काय आपण? हे विडंबन समाजानं आपलं करून घेतलेलं आहे. बुद्धांना मार्ग दाखवला, बाबासाहेबांनी मार्ग दाखवला, त्या सुखाची आम्हाला चिंता वाटत नाही. आम्ही जगाच्या लहरीप्रमाणे जगतो आणि मग निराश झाल्यावरती कुठे सुख मिळेल? मग कुठल्याही दगडाधोंड्याच्या मागे लागतो कर्मकांड करायला. ही माणसाची सायकोलॉजी आहे. फुकट पाहिजे ना, आपोआप मिळालं पाहिजे, कष्ट न करता मिळालं पाहिजे. मग देव पावतो की चालला तिकडे, काय पत्ता याला देव पावतो की नाही. पण एक गोष्ट आहे, मनात बोचणी आहे. ते दुःख कमी करण्यासाठी मग तो आपला काहीतरी अर्पण करतो. साईबाबाला जाईल किंवा आणखी कुठे जाईल, आपली संपत्ती वाटून देईल. काय भावना असते त्याच्या पाठीमागे? की मी वाममार्गानं मिळवलेली आहे, माझ्या मनाला बोचणी लागलेली आहे, ती जाण्यासाठी मग त्या देवाला सुद्धा त्याच्यात भागीदार करून घ्यायचं. बाबा तुझा हा वाटा घे आणि माझ्या मनातली बोचणी काढून टाक. मग आपण धर्मासाठी दान दिलं की मग ती जी बोचणी आहे ते शल्य जे मनाला लागलेले तर थोडंसं कमी होतं. आणि म्हणून आपल्याकडे देवालय श्रीमंत झाली आणि मनुष्य गरीब झाला. पागलपण डोक्यात आहे, पागलपण. पण तेच गोरगरिबांची सेवा केली, अन्न नाही त्याला अन्न दिलं, वस्त्र नाही त्याला वस्त्र दिलं, त्यांच्याशी चांगला बोलला, त्यांचा वागला, तर शल्यही मनात निर्माण होणार नाही. आहे त्या स्थितीमध्ये तो सुखी असेल. हा इतका सुखाचा सोपा मार्ग बुद्धानं सांगितलेला आहे, जो बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये इथे नमूद केलेला आहे. तो जर आपल्याला कळत नसेल, आपण तो वाचून पाहत नसो, उलट बाबासाहेबांना दोष देत असो की त्यांनी कुठे आचरण शिकवलं, तर काय म्हणायचं अशा माणसांना? काही सोय राहिलेली नाही बोलण्याची. म्हणून भगवंत म्हणाले, गृहस्थाचे पहिले सुख स्वामित्वात आहे, की माझ्याजवळ काही आहे पण कोणाचं हिरावलेलं नाही, माझं स्वतःचं आहे, ते कष्टानं मिळवलेलं आहे, योग्य मार्गाने मिळवलेलं आहे. त्याचा त्याला आनंद असतो, त्याला समाधान असतं, विश्वास असतो त्याचा त्या साऱ्या गोष्टीवरती. आणि ते माझं आहे तर त्याच्यावरती कुणी आरोप करू शकणार नाही, कुणीही दावा करू शकणार नाही, इतकी त्याला खात्री असते. निर्धास्त असतो तो, निर्धास्त. म्हणून गृहस्थाजवळ धन असते, त्याने ते न्यायाने, भलेपणानं, निढळाच्या घामानं, उद्योगानं, शरीर सामर्थ्यानं मिळवलेलं असतं. हा महत्त्वाचा भाग आहे.
म्हणून बौद्ध माणसाला जीवन यापनाचा पहिला धडा दिलेला आहे. जगावं तर सर्वांनाच लागतं, कष्ट करावेच लागतात, त्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. कसे करायचे? या पद्धतीनं, सचोटीनं, न्यायानं, स्वसामर्थ्यानं, निढळाचा घाम गाळून यामध्ये कुठली लबाडी असता कामा नये. ही बौद्धांची जीवन पद्धती पाहिजे, भले ते कुठेही असोत. माझा एक ओळखीचा पोलीस इन्स्पेक्टर होता. बरीच जुनी गोष्ट आहे. फार सरळ मनुष्य आणि इन्स्पेक्टर. बरं, आता तिथे सरळ राहणं शक्य आहे का? मग आमची एकदा अशीच बैठक झाली असताना मी त्याला चिडवला. म्हटलं, तू एकतर एवढा सरळ म्हणून आम्हालाही माहीत आहे तू सरळ वागतो असं दिसतंही आहे, पण नोकरीमध्ये तू कसा काही सरळ आहेस? तर त्यानं काय सांगावं? नाही, नोकरीमध्ये तर सरळ मला राहता येत नाही, पण तरी माझा मी सरळपणा तिथे सोडत नाही. काय वाकडं वागायचं ते माझे सहकारी वागतात म्हणे, मी त्यांच्या नादी लागत नाही, मी स्वतः वाकडं वागत नाही. आता वाकडं वालाचं म्हणजे ते आडमार्गाचं उत्पन्नही असतं. मग माझा हिस्सा माझ्याकडे येतो म्हणे, मी काही मागत नाही, परंतु आलेला मी काही सोडतही नाही. हे म्हटलं, मग बिघडलं की काम? नाही म्हणे, कसं काय बिघडलं? अजून नाही बिघडलं म्हणे, मी ते घेतो आणि ते सारं धन जे आहे ते मी सार्वजनिक कार्याला दान देऊन टाकतो. हा वाम मार्गाचा एक पैसासुद्धा मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये वापरत नाही. कसा काय वाटला मनुष्य? कसा काय वाटला मनुष्य? पहा, इतक्या त्या विचित्र परिस्थितीमध्ये असतानाही त्याचा आत्मविश्वास इतका दांडगा होतो. मला चिंता नाही म्हणे, मला भीती नाही कशाची, मला गम नाही कशाचा, मी कोणाला कधी त्रास दिलाच नाही पोलीस असूनसुद्धा सरळपणेच वागलो. आणि त्या विशिष्ट सिस्टम मी बदलू शकत नाही, ती परिस्थिती, ते वातावरण मी बदलू शकत नाही, नाही तर माझी तिथून उचलबांगडी होणार. माझ्या उपजीविकेचं तेच साधन आहे, परंतु असं असूनसुद्धा त्या साधनाचा मी गैरवापर करत नाही. ही माझं व्यक्तिगत चारित्र्य आहे ना. ग्रेट गोष्ट. किती माणसं असं करतात? उलट धम्माच्या नावानं दान मागतात. पहा, मेजॉरिटी भिक्षू पाहायला मिळतील, दान द्या म्हणतात. दान मागणं गुन्हा आहे तसं पाहिलं तर. भीक मागणं गुन्हा आहे. दानाच्या नावानं भीक मागणं तुम्हाला सांगितलेलं नाही, परदेशामध्ये तुम्हाला नाही करता येते, अटक करतील भीक मागतो म्हणून. ही परिस्थिती आहे. भिक्षुनी मागायचंच नसतं, द्या म्हणायचंच नसतं. दिलं तर दिलं, आदरानं स्वीकारा, नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. परंतु मागितल्याशिवाय भिक्षू जगत नाही. काय प्रकार चालू आहेत? आणि सम्यक आजीविका हे काही भिक्षूला लागू होत नाही का? विनय पिटकानं ते तत्व लागू केलं आहे भिक्षूंना. भिक्षूची सम्यक आजीविका काय? गृहस्थ जे दान देतील ते सन्मानानं स्वीकारणं, ही त्याची सम्यक आजीविका आहे. कमवायचं नाही, स्वतः नोकरी करायची नाही, पगार घ्यायचा नाही, टूर्स काढायचे नाही, तर पैसा कमवायचा नाही, कमिशन घ्यायचं नाही, काही विधी संस्कार केले तर फी मागायची नाही. मिथ्या जीविका आहे ती. भिक्षूची जीविका फक्त एकच, भिक्षाटन करणं. सम्यक आजीविका आहे. कितीतरी भिक्षूंना हे सुद्धा कळत नाही. आणि मी तर असे भिक्षू आणि काही हे बघितलं आहेत, उपासकांना दान दिलं नाही तर शिव्या देतात, त्यांना अक्षरशः शिव्या देतात. हा अतिरेक झाला. कोणी एखाद दुसरं असेल तसे, सारेच काही तसे नाहीत. परंतु मुख्य मुद्दा हा आहे की स्वामित्वाची भावना जी माणसामध्ये कायम असते, ती स्वामित्वाची भावना निर्दोष कशी राहील याचा निर्देश इथे केलेला आहे. ती शिकवण बुद्धानं दिलेली आहे. आचरण करण्याचा मार्ग आहे ना, आचरण करण्याची शिकवण आहे नाही, कधीच लक्षात घेतली नाही, तरी म्हणतो बाबासाहेबांनी कुठे आचरण शिकवलं आहे ना. प्रॉब्लेम
दुसरे हे सुख उपभोगाचे आहे. गृहस्थाजवळ धन असते ते त्यानं न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्यानं आणि निढाच्या घामाने कमावलेले असते. त्या धनाचा तो उपभोग घेतो आणि पुण्यकृत्य करतो. न्यायानं मिळवलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत्य करीत आहे या विचाराने त्याला सुख होतं. पुण्यकृत्य म्हणजे दुसऱ्यांच्या कामी पडणं, दान करणं, की माझं आहे धन परंतु माझं धन असूनही मी दुसऱ्यांच्या कामी पडतो, त्यांना मदत करतो, त्यांना दान करतो, दुसऱ्यासाठी त्याचा वापर करतो, त्यामधून त्याला समाधान लाभतं. आणि ही गोष्ट खरी आहे. गरजवंताला मदत केली तर आपल्याला समाधान वाटल्याशिवाय राहतच नाही. जेव्हा अतिशय दुःख, दारुण अशा प्रकारची काही भूमिका आपण पाहतो तेव्हा मनामध्ये करुणा निर्माण होतेच ना, काही ना काही करावं असं वाटतंच ना, स्वभाव आहे माणसाचा तो. आणि त्यावेळेस त्या भावनेनं जर आपण काही केलं तर आपल्याला वाईट वाटत नाही. काय नुकसान झालं आहे, काय आपलं गमावलं आहे त्याची फिकीर वाटत नाही. एक समाधान आपल्याबरोबर राहतं, तिथं सुख आहे. त्यामुळं दान करण्यामध्ये सुख आहे, दुसऱ्याच्या कामी पडण्यात सुख आहे. आपलं धरून बसायचं आणि कवडी चुंबक बनायचं याच्यामध्ये सुख नाही. आणि बरीच माणसं कवडी चुंबक असतात. दान द्यायचं म्हटल्यावरती हिशोब करून, भिकाऱ्याला दान देताना कसे देतो आपण? भिकाऱ्याला दान देताना आपण हिशोब करतो की नाही, किती द्यायचं ते ठरवतो की नाही, खिशात हात घातला तर कोणती नाणी हातामध्ये लागतात ते आपल्या बोटानं तपासल्याशिवाय आपण बाहेर काढतो का? म्हणजे हिशोब करून देतो. मुक्तपणे दान देण्याची इच्छा नसते आपल्याला, ही वस्तुस्थिती आहे. बरं, दिलं त्या 1 रुपयाने त्याचं काय होणार आहे त्याची आपल्याला फिकीर नसते. दिलं ना, कटकट टळली, त्रास मिटला, त्याला बाकीचे लोक पाहत होते की मी दान दिलं म्हणजे बरंही वाटलं त्या अर्थानं. हे अशी भावना नाही. द्यायचं ते द्यायचं, खिशात राहतं दिलं, असं सहसा कोणी असत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आजही नाणीच दान दिले जातात, नोटा दान दिल्या जात नाहीत. शक्यतो ते मनुष्य टाळतो. काही असो, परंतु दानभावना ही समाधान देणारी असते, याबद्दल वादच नाही. आणि ते श्रद्धेनं द्यायचं असतं, देण्याची इच्छा असावी लागते, देताना आदर असावा लागतो, दिल्यानंतर समाधान वाटलं पाहिजे. अशा त्या दान देण्याच्या स्टेजेस आहेत. आणि म्हणून म्हटलं आहे दानं ददन्तु श्रद्धाय, श्रद्धेनं दान द्यावं. तर ही दानभावना केव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला समाधान देते? जेव्हा आपण आपल्या कष्टाचं दान करतो तेव्हा, आपल्या निढळ्याच्या घामातून जे कमावलेलं असतं त्याचा वापर जेव्हा दुसऱ्यासाठी करतो तेव्हा ते दान असतं. इतकी चांगली सोपी गोष्ट सांगितलेली आहे. म्हणून आजचे बौद्ध माणसं आणि बाकीचे लोक धर्माच्या नावानं दान देत नाहीत, वर्गणी देतात. आणि त्याला म्हणतात दान. पण सारे वर्गणी देतात. कुठलंही मंडळ पहा, दान मागतं का? वर्गणी मागतं. एवढे ठरवलेत, एवढे तुम्ही दिले पाहिजेत. आणि मनुष्य तेही देताना काय करतो? कुरकुर करतो. मागच्या याचं काय झालं ते विचारतो, तर आता देतो म्हणून. कुठे दानभावना आहे? कुठे कोणाकडनं त्या कामी पडण्याची इच्छा आहे? आणि जे मंडळ संस्थांना दान दिलं तर ते खरंच लोकांच्या कल्याणासाठी कामी येतं असा काही भरोसा आहे का? नाही. मग तुम्ही वर्गणी करून एखादी पार्टी केली, त्याप्रमाणे वर्गणी करून जयंती केली, खाल्लं पिल्लं, करमणूक केली, गाणी ऐकली, बस काम झालं. कुठे दान केलं? म्हणून आमचे बौद्ध समारंभ दानातून साजरे होतात असं समजायचं काही कारण नाही. ते आपण वर्गणी करून पार्टी करतो, आपली एक समारंभ करतो. आणि त्या समारंभामध्ये मग खाणं, मिरवणं आणि करमणूक करणं हे 3 आयटम अवश्य असतात.
बाकी ॲटम सारे वजा. ही परिस्थिती आहे ना बौद्ध समाजाची. कुठली जयंती पहा, कुठलाही कार्यक्रम पहा, कशासाठी खर्च झाले? कोणाला सहाय्य करण्यासाठी नाही, कोणाचं दुःख कमी करण्यासाठी नाही, कोणाच्या कामी पडण्यासाठी ह्या धनाचा वापर नाही झाला. तो झाला स्वतःच वेगळ्या पद्धतीनं उपभोग घेण्यासाठी. स्वतःची वर्गणी स्वतःसाठीच वापरली. म्हणून मी विहारामध्ये कधी कधी पाहत आलेलो आहे. पहा, जयंतीचा कार्यक्रम असला, सकाळी मग औपचारिकता वंदना असते, प्रवचन असतं, त्याला लोक फार थोडे असतात, मुठभर. पण एकदा जेवणाची सुरुवात झाली की मग त्या विहारामध्ये जागा नसते बसायला. आणि करमणूक सुरू झाली तर विहाराच्या बाहेरही गर्दी. ही परिस्थिती आहे. म्हणजे आपलं धन आपल्याला सुख देण्याच्या पद्धतीनं वापरता सुद्धा येत नाही, इतकं मागासले पण बौद्ध समाजामध्ये आज आहे. किती लोकांना जाणीव आहे त्याची. आणि म्हणतात आम्ही धम्मकार्य करतो, आम्ही काही कमी आहोत का? एवढी जोरदार जयंती केली, उपयोग काय त्याचा? तुम्ही सुधारला नाही, दुसऱ्याला सहाय्य झालं नाही, त्यामधून ते चांगलं घालायचं ते झालं नाही. इथे जो शब्द वापरलेला आहे पुण्यकृत्य करतो, ते पुण्यकृत्य झालेलं नाही. गंमत जम्मत आहे ना. मग दान पुण्य आहे, पुण्याच्या पद्धतीनं वापरलं पाहिजे. ते इतर पद्धतीनं वापरून चालणार नाही. तिसरे सुख म्हणजे अनऋण. गृहस्थ कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही, त्यामुळं तो सुखी असतो. मी कोणाचेच काही ऋण लागत नाही ह्या व अशा विचाराने तो सुखी होतो. ऋण म्हणजे कर्ज. गृहस्थानं कर्ज काढून जगू नये हा त्याच्यातला संदेश आहे. आणि हल्लीचा जमाना असा आहे, कर्ज काढल्याशिवाय राहवत नाही. आणि ते मग नोकरी करणाऱ्यांना 20-25 वर्ष फेडावं लागतं. हप्ता हप्ता हप्ता. हप्त्यानं मनुष्य वैतागतो की नाही तेवढं सांगा. हप्त्यानं मनुष्य वैतागतो की नाही? नाही वैतागत. कायमचं दुःख 15-20 वर्षासाठी लावून घेतलं ना पाठीमागं. दुसरा उपाय नाही काही. आहेत उपाय, आहेत उपाय, पण ते उपाय आम्ही वापरत नाही, आमच्या बुद्धीचा वापर करत नाही. धन जोडायचं असतं. जोडलेलं वापरलं तर ते अधिक फायदेशीर होतं. आम्ही जोडत नाही, आम्ही उसनं घेतो, ऋण घेतो आणि त्याचा वापर करून जगायला लागतो. आणि मग हप्ते आलेच, फेडण्याचा मामला आलाच. इतकी विचित्र गोष्ट आहे ते. काही असो, अनऋण असणं हा बौद्ध समाजामधला एक फार महत्त्वाचा गुण असला पाहिजे, की शक्यतो कुणी कर्जामध्ये अडकू नये. केवळ चैनीसाठी कर्ज घेऊ नये. आणि हल्ली चैनीसाठी कर्ज घेणं सर्रास चालतं. म्हणून कुठली वस्तू, अगदी मोबाईल जरी असला तर EM वगैरे असतं तिथे, आहे ना. थोडीशी रक्कम दिसते, मंथली इन्स्टॉलमेंट मनुष्य घेतो ते. तर ऋणरहित राहणं हे सुखकारक आहे. ऋणामध्ये अडकणं हे दुःखदायक आहे, पीडादायक आहे. आणि म्हणून उपासकानं ऋणरहित राहावलं. ही परिस्थिती आहे. लग्न करायचं, आपल्याकडे कर्ज काढल्याशिवाय लग्न किती होतात? असेल बाईबापांच्याकडे धन तर होतात, पण ते त्यांच्या कष्टाचं गैरवापरामध्ये जातं. लग्न केल्यानंतर माणसानं आपल्या खर्चाचा हिशोब केला तर काय पाहायला मिळतं? भरपूर खर्च झालेला असतो. आणि मग त्यातही काही माणसं मोठेपणासाठी लिहितात, आहेर प्रथा बंद आहे,
लिहितात, मोठेपणासाठी लिहितात. आता माझ्यासारख्याला प्रश्न कसा पडतो, मी माझं उदाहरण सांगतो, इतरांचं नाही. कोणाचं लग्न आहे, व त्या मुलाला किंवा त्या मुलीला आपण काहीतरी भेट द्यावी, त्यांच्या सुखात सहभागी व्हावं, त्यांच्या आनंदात सहभागी व्हावं. तो मार्ग आहे ना आनंदात सहभागी होण्याचा, का दुसरा काही मार्ग आहे? काही नाही. एखादं फूल तरी देईल, गुच्छ तरी देईल, त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्याची ती भावना आहे. ती काही तुम्हाला रोखता येत नाही, थांबवता येत नाही. आणि इथे म्हटलं आहेर प्रथा बंद म्हटल्यावरती मग जायचं कशाला? त्यांच्या आनंदात सहभागीच होता येत नसेल तर जा तरी कशाला मग? फुकटचं खायला? काही लक्ष येतं आपल्याला? ह्या अशाही गोष्टी करू नयेत. जो मुक्त व्यवहार आहे माणसाचा, त्याला मुक्तपणे आनंद व्यक्त करू द्या, मुक्तपणे आपल्या भावना व्यक्त करू द्या. तुम्ही त्याच्यावरती बंधन कशाला घालता? नाही तर मग सरळ म्हणा की मी दानधर्म ठेवलेला आहे, ज्यांना फायदा घ्यायचा असेल त्यांनी यावं, आम्ही कशाला येऊ, जे यायचं ते येतील ना. लग्नाला कमी माणसं येतील का? तुम्हाला निमंत्रण पत्रिका छापण्याचीच गरज नाही. लग्नाच्या नावानं दानधर्म फक्त म्हणा तुम्ही, म्हणजे गर्दीला तोटा नाही. सारे भिकारी आणि सारी माणसं तिथे गर्दी करतील, जेवढी पाहिजे तेवढी गर्दी तुम्हाला मिळून जाईल. ते म्हणून असे थोडेसे काय म्हणू की आपण अतिरेक करता कामा नये आणि दुसऱ्याच्या भावनेचा निराधार करता कामा नये. हाही त्यातला महत्त्वाचा भाग असतो. थायलंडमधली लग्न मी बघितलेली आहेत. लग्न केलेले वधूवर तिथे श्रीमंत होतात. कोणी फ्लॅट घेतो, कोणी गाडी घेतो, काही गरज असेल ती घेतो. लग्न केणारे श्रीमंत होतात आणि आपल्याकडे लुटले जातात. उलटं आहे ते. याचं कारण असं की थायलंडमध्ये कोणी जर लग्नाला बोलावलं तर तो मनुष्य, नातेवाईक असो कोणी असो, स्वीकार जेव्हा करतो निमंत्रणाचा तेव्हा तो तिथे जाणारच. पण तो स्वीकार कसा करतो? कमीत कमी ही एक रक्कम ठरलेली असते. मला जेव्हा सांगितले तेव्हा तिथे 500 बाट होते की कुठलाही सामान्य मनुष्य कोणाच्या लग्नाला गेला तर 500 बाट जर दान करू शकत असेल, कमीत कमी त्यांना भेट देऊ शकत असेल तर तो लग्नाला जाणार. जर त्याच्याकडे 499 असेल तर नाही जाणार. ही पद्धत आहे तिथली. आणि मग आपल्या जितके जवळचे असतील, नात्यातले असतील, संपर्कातले असतील त्यांना विचारणार की तुम्हाला काही भेटवस्तू देण्याची माझी इच्छा आहे, मी काय देऊ म्हणून. मग वधूवर सांगतात काय पाहिजे ते. आणि काहीच जरी सांगितलं नाही तर त्यांना आपलं ठरवलं असतं की माझं बजेट एवढं आहे, तेवढे देणार. परिस्थिती अशी होते की त्या सर्व पाहुण्यांना नाना प्रकारे आमोद प्रमोद देऊन, त्यांना खुश ठेवून, त्यांच्यासाठी जे जे काही करमणुकी करायचे, जे करायचे ते सारं करून तिथलं ते जोडपं लग्नाच्या नंतर श्रीमंत झालेलं असतं. एवढं धन त्यांच्याकडे पैदा होतं, निर्माण होतं. आणि माणसं काय विचार करतात? अरे लग्न करतो आहे, तो संसार करतो आहे, त्याला गरज आहे, त्यानं कर्जात पडू नये, त्याला कटकट होऊ नये, त्याचं जीवन अधिक सुख व्हावं म्हणून मला त्याला काहीतरी सहाय्य केलं पाहिजे, मला त्याच्या कामी पडलं पाहिजे, ही कर्तव्य भावना तिथे असते. आणि जीवनातला एक महत्त्वाचा प्रसंग आहे. आता नाही तर कधी करायचं? आता त्याच्या सुखात भर नाही घालायची तर कधी घालायची, असा विचार तिथली माणसं करतात. मग ते आपलं बजेट ठरवतात. फार जवळचे नातेवाईक असतील, पण वाटेल तेवढा 50,000 देतील, 25,000 देतील, काही ना काही देतीलच, पण कमी देणार नाहीत. आयुष्याचं नातं असतं ते, आयुष्याची देवाणघेवाण असते. ते चांगुलपण आयुष्यभर टिकवावं ही त्यांची भावना असते, ते नष्ट होऊ नये. आणि म्हणून एक रकमी दान देतात, ते मोठ्या रकमा दान देतात. लग्न झालेलं कुटुंब श्रीमंत होतं. आणि आपल्याकडे माझा अनुभव आहे प्रत्यक्ष, सांगायला काही हरकत नाही. एका लग्नामधून लग्न लावलं, असं बाहेर आलो, उभा राहिलो, मनुष्य गाडी घेऊन येत होतं पार्किंगमधून. तितक्यात एक मोठी गाडी आली. तिथे 4 माणसं उतरली त्या मोठ्या गाडीतून, पती पत्नी आणि 2 मुलं. उतरल्याबरोबर ते आपले पती महाराजांनी आपलं पाकिट काढलं, एक लिफाफा आणला होता. त्या लिफाफामध्ये 2 नोटा टाकायला लागल्या. आता जवळच पाहतो म्हणून माझं नजर होती, तिकडे पाहत होतो मी. 2 नोटा त्याच्यामध्ये टाकायला लागल्या. तितक्यात बायकोचं लक्ष गेलं. अहो,
त्यांनी बघितलं तिकडे, एक बोट दाखवलं, यांनी आपले एक बोट एक नोट परत खिशात ठेवली, एक नोट त्या लिफाफ्यात टाकली आणि चौघेजण आपले लग्नामध्ये सहभागी व्हायला गेले. मी मनात विचार करायला लागलो, ही 4 माणसं लग्नात आली, ती तिथे जेवणार. आता यांची एक प्लेट म्हटलं तरी 100 रुपये गेले, 400 रुपयाचं ते खाणार आणि त्यांना भेट देणार किती? 100 रुपये. 300 रुपये मारले ना. हा प्रकार सर्रास चालतो या देशामध्ये, सर्रास. मग अतिशय नापुसकीची गोष्ट आहे, ते अपमानकारक गोष्ट आहे. मला फार अपमानकारक वाटते ते. किती आपण कुठे लोकांची केवळ लूटच करत राहायचं आणि ते आनंदाचा, सुखाचा आणि हसरा चेहरा घेऊन एवढी फसगत करायची. ही नीती बदलल्या पाहिजे, त्या गोष्टी, ह्या परंपरा बदलल्या पाहिजेत. जेव्हा कुठे मृत्यू होतो कोणाचा, दुःखात सहभागी व्हायला आपण जातो, तोंड लटकावून, फक्त बाकी आम्हाला माहीत नाही, कारण तिथे तोंड लटकावून जायचं असतं, हसत जाता येत नाही ना. एवढाच फरक असतो फक्त. परदेशामध्ये तसं नाही, थायलंडसारख्या देशामध्ये तसं नाही. तिथे 3-3 दिवस हे करत नाही, अंत्यसंस्कार करत नाहीत, कमीत कमी 3 दिवस. त्या काळामध्ये लोक जाऊन दर्शन घेऊन जातात. त्या शेवटच्या कार्यक्रमाला सारे थांबतात अशातला भाग नाही. परंतु जाणारा मनुष्य पाकिटामध्ये पैसे घालून तिथे अर्पण करत असतो आणि त्या अंत्यसंस्काराचा सारा खर्च लोकांच्या दानातून भागला जातो. घरच्या कुटुंबावरती अजिबात तोशिष येत नाही. आपल्याकडे काय होतं? आपल्याकडे काय होतं? अहो, त्या मृत्यूचं सामान आणायचं आहे, मग कार्यकर्ता कोणाला विचारेल? घरातल्या माणसाला. सामान आणायचं आहे म्हणजे पैसे द्या. तो असं म्हणणार नाही की माझ्या खिशातले 4 पैसे खर्च करीन, काय लागेल ते आणायला. आहे का ही नियत? ही नियत नाही. म्हणून नात्यातली माणसं जरी नात्यानं जवळची मानली जात असली तरी ती मनानं एकमेकापासून कोसो दूर असतात. कोणाचा कोणावरती विश्वास नव्हतो, कोणाची कोणाला आपुलकी वाटत नाही. फक्त आहे व्यवहार, त्या व्यवहारासाठी माणसं गोळा होतात, यापेक्षा काहीही किंमत नाही. जिवंतपणे एकमेकाच्या कामी पडणं ही नियत समाजामध्ये वाढत नाही. बुद्ध धर्मामध्ये ते शिकवलेलं आहे. दान करायला शिका. कुठे द्यायचं? अरे गरजवंताला दान द्या. मग ज्याच्या घरी कोणाचा मृत्यू झालेला आहे तो गरजवंत नाही का? त्याला गरज नाही मदतीची? कधीतरी आपल्या देशामध्ये हा विचार कोणी करतं? चुकूनही करत नाहीत, चुकूनही. आणि उलट 3 दिवस झाले, 10 दिवस झाले तर मग तो घाला दिवस. मग येणाऱ्या लोकांना खाऊ पिऊ घाला म्हणून. येणारे लोक काय करतात? एवढासा रुमाल घेऊन येतील, नाही तर टोपी घेऊन येतील, ते जवळचे नातेवाईक, बाकी कोणी कामी पडणार नाही. पण ती टोपी किंवा रुमाल आणण्याची जी प्रथा आहे ती प्राचीन परंपरा आहे बौद्धांची. हे लक्षात घ्या की प्राचीन काळात बौद्ध त्या दुःखामध्ये अशा प्रकारे सहभागी होत होते, त्या कुटुंबाला सहाय्य करत होते. अन्न वस्त्र जी काही गरज असेल ते देऊन सहाय्य करत होते. त्याचं हे अवशेष उरलेले आहेत की जवळचे नातेवाईक मृत झालेल्या घरी काही ना काही घेऊन जातात, कपडे घेऊन जातात थोडक्यामध्ये. बरोबर आहे? ह्या प्राचीन परंपरेमधले अवशेष उरलेले आहेत, त्या परंपरा मात्र लुप्त झालेल्या आहेत. म्हणून बौद्ध परंपरा हे आहेत की माणसानं माणसाच्या सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे, प्रॅक्टिकली, देखाव्यानं नको. आणि ते केव्हा शक्य आहे? त्याचं स्वतःचं कष्टाचं असेल मिळवलेलं तर, कर्जाच्या फंदात तो पडलेला नसेल तर, नाही तर त्यानं वैतागून जातो तो. हे अतिशय महत्त्वाची जीवन पद्धती आहे उपासकाची. ती उपासकाची जीवन पद्धती बौद्ध म्हणून समाजामध्ये रुजणं अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीनं काहीही प्रयत्न केले जात नाहीत.
शिकवलं जात नाही. विहारांच्या मधून शिकवायलाच कोणी नाही तर शिकतील तरी काही लोक. विहारामध्ये हे संस्कार शिकवायला आहेत कुठे माणसं? फार तर मेडिटेशनचं शिकवत बसतील. ते एक अंग झालं, पण बाकीचं दररोजच्या अंगामधलं काय? असं तर तिसरं सुख आहे अनऋण. चौथं सुख निर्दोषतेचं आहे. कायावाचा मनसा निर्दोष कृत्य करीत राहिल्यानं गृहस्थ सुखी होतो. अनाथपिंडक, जर गृहस्थ प्रयत्न करील तर खरोखर त्याला या चारही प्रकारचं सुख लाभेल. मनुष्य प्रयत्न करील याचा अर्थ जर तो आचरण करील तर, जर तसं तो वागायला लागेल तर त्याला हे चारही प्रकारचं सुख लाभेल. थोडक्यामध्ये बाबासाहेबांनी इतक्या स्पष्ट शब्दामध्ये, म्हणजे बुद्धाचंच वचन मांडून स्पष्ट शब्दामध्ये संदेश दिलेला आहे की बौद्ध माणसानं आपलं गृहस्थ जीवन अशा पद्धतीनं जगावं. कष्टानं संपत्ती मिळावी, सम्यक आजीविका, त्याचं स्वामी असावं त्यानं, ही पहिली गोष्ट आहे. त्याचा योग्य पद्धतीनं उपभोग घ्यावा, लाभ घ्यावा त्या संपत्तीचा, ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे त्यातून त्यानं लोकांना दान करावं, सहाय्य करावं, त्याचा अचूक वापर करावा. आणि चौथी गोष्ट आहे, तिसरी गोष्ट आहे अनऋण. कर्ज काढून त्यांना जगू नये. कर्ज काढून जगू नये ही फार महत्त्वाची शिकवण आहे. आधुनिक काळामध्ये लोक कसे वापरतील काही माहीत नाही, परंतु कर्ज काढून जगू नये फार महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या माहितीमध्ये एक अधिकारी आहेत, फार मोठे अधिकारी आहेत, बँकेमध्ये अगदी उपाध्यक्षाच्या पोस्टवरती काम करतात. मुंबईमध्ये घर घ्यायचं, 2 कोटी रुपये कर्ज काढलं आणि आता 15-20 वर्ष कर्जाचे हप्ते फेडत राहतील. आहे ना गंमत जम्मत. 15-20 वर्ष एवढा मोठा पगार मिळून कर्जाचे हप्ते फेडत बसायचं. म्हणून कोणाला दान द्यायला पैसे नाहीत, कोणाच्या कामी पडायला पैसे नाहीत, हप्ते जातात ना, ही मानगड आहे. त्यांची आई मला एकदा भेटले, असं आहे, अरे ते 2 कोटीचं कर्ज, तुमच्या मुलाला काही बँकिंग कळत नाही. म्हटलं असं कसं होतं, एवढा मोठा ऑफिसर आहे. म्हटलं असेल ऑफिसर, पण त्याला बँकिंग कळत नाही. त्यानं 2 कोटी रुपये कर्ज घेतलं आणि त्या बिल्डरला दिले आणि त्याचे हप्ते फेडत बसला. त्याऐवजी त्यानं त्या 2 कोटी रुपयाची कुठे प्रॉपर्टी घेतली असती, ती 1 वर्षामध्ये विकली असती तर त्याला 4 कोटी रुपये मिळाले असते. कर्ज तर गेलंच असतं, फटकन 2 कोटीचं तो मालक झाला असतं. त्याला डोकं वापरता येतं का? हो ना, हे तर खरंच सोपं होतं. मी जाऊन सांगते माझ्या मुलाला. म्हटलं काही सांगू नका, त्याला करू द्या, तो तुमचं काय ऐकणार. ही परिस्थिती आहे. आपलं धन कसं वाढवायचं याकडे लोकांचं लक्ष नसतं आणि वाढलेल्या धनातून आपल्या गरजा भागवायच्या हे घरचं अर्थशास्त्र नसतं. तिथे सोपंच असतं. बँकांच्या जाहिरातीचा एकदम मारा होत असतो ना सगळीकडून, यासाठी कर्ज, त्यासाठी कर्ज, या दरावरती त्या दरावरती. त्यामुळे मनुष्य लागलीच कर्जाकडे धावतो. तर ह्या प्रवृत्ती थोड्याशा ज्या आहेत त्या बदलल्या पाहिजेत. जर सुखानं जगायचं असेल तर कर्जाच्या फंदामध्ये पडू नये, कर्ज काढून जगूच नाही. पण आपल्याला इतकी घाई असते की कर्ज काढल्याशिवाय काही गप्प बसवत नाही. गाडी म्हणजे गाडीच पाहिजे. अरे मी सायकल वापरणं काय बिघडतं आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याचा वापर कर. मग प्रतिष्ठा मार खाते तिथे. हे जे प्रकार आहेत यामुळं मनुष्य स्वतःचं दुःख वाढवतो. म्हणून इथे 4 ह्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत अतिशय मोलाच्या गोष्टी आहेत त्या, की मनुष्यानं आपलं गृहस्थ जीवन कसं जगावं. एक दुसरी गोष्ट आपण जाता जाता बघू, ती आहे समाजामधल्या विषमतेची. भारतासारख्या देशात विशेष करून स्त्री पुरुषांच्यामध्ये समता अजिबात मानली जात नाही.
जगामध्ये सुद्धा बहुतेक तसंच आहे. सर्व धर्मामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं गेलेलं आहे. अनेक ठिकाणी तर ते अन्याय अत्याचाराचं स्थान आहे. आणि या बाबतीमध्ये बुद्ध धर्माची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. बुद्धानं स्त्री आणि पुरुषच काय, पण तो सर्व प्राणी मात्रांच्या मध्ये समता पाहिलेली आहे, एक सारखेपणा बघितलेला आहे, भेद नाही. आणि त्याची गोष्ट मग इथे आलेली आहे की एकदा भगवान सावस येथे राहत असताना कौशल राजा पसेंदी त्यांना भेटायला गेला. राजा भगवंताशी संभाषण करीत असताना राजवाड्यातून एक दूत आला आणि राजाशी जाऊन त्याने राणी मल्लिका प्रसूत झाल्याची बातमी दिली आणि कन्या झाल्याचे वृत्त सांगितले. ते वृत्त ऐकून राजा बिंबिसार खिन्न दिसला, नाराज झाला. तो मुलगी झाली वगैरे म्हणून. भगवंतांनी राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले. राजाने सांगितले की राणी मल्लिका प्रसूत होऊन कन्या झाल्यानं वाईट वृत्त नुकतंच कळलं आहे म्हणून. कन्या झाल्याचं वाईट वृत्त नुकतंच कळलं आहे म्हणून. कन्या झाल्याचं वृत्त वाईट वृत्त. यावर परिस्थिती खूप भगवान म्हणाले, राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे. ती शहाणी आणि सद्गुणी कन्या, पत्नी, माता अशा त्रिविध भूमिका करणारी आहे. तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्य करील, मोठे राज्य करील. खरोखर अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल. मुलींना म्हणजे स्त्रीला एवढं समतेचं स्थान फक्त बुद्धाच्या धम्मात आहे. इतर धर्माबद्दल मी तुम्हाला सांगत नाही, परंतु इतर कोणत्याही धर्मामध्ये नाही, हे तितकंच खरं आहे. आणि हिंदू धर्म तर याच्यामध्ये पराकोटीच्या खालच्या पातळीवरती गेलेला आहे, ज्यानं स्त्रीला फक्त शूद्र म्हटलेलं आहे, दासी म्हटलेलं आहे. यापेक्षा दुसरं काही स्थान दिलं नाही. म्हणून फक्त बुद्धाच्या धम्मामध्ये समतेचं स्थान आहे. समता म्हणजे समता, ॲब्सोल्यूट. तर ही प्रवृत्ती का निर्माण झाली? पुत्र झाला पाहिजे म्हणून. ती ब्राह्मणी धर्मातून आलेली आहे. थोडंसं याच्यावरती कॉमेंट करणं मला गरजेचं वाटतं आहे, कारण आता हल्ली बेटी बचावचे नारे चालू आहेत देशामध्ये, आणि त्यामध्ये किती खोकलेपणा आहे ते आपल्याला मला सांगायचं आहे. बेटी पढाओ, बेटी बचाओ, बेटी पढाओ वगैरे नारे देतात लोक, परंतु ही वेळ का आली आणि हे योग्य प्रकारे का घडणार नाही, याच्या पाठीमागे जी सायकॉलॉजी आहे ती कुणी सांगत नाहीत. सायकॉलॉजी त्याच्या पाठीमागे अशी आहे की हिंदू धर्माची शिकवण अशी आहे की मनुष्य मेल्यानंतर त्याच्या प्रेताला जर पुत्रानं अग्नी दिला तर तो स्वर्गात जातो. श्रद्धा कोणती आहे? पुत्रानं अग्नी दिला तर त्याला स्वर्ग मिळतो, आणि पुत्र नसेल अग्नी द्यायला तर तो नरकात जातो. म्हणून भारतामध्ये प्रवृत्ती कशी आहे? मुलगाच पाहिजे, ही मानसिकता लोकांची झालेली आहे. मुलगी नको. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये तर इतक्या वाईट प्रथा होत्या की जन्मास आलेल्या मुलीला गळ्याला नख लावून मारत असत. ही प्रथा होती भारतामध्ये की मुलगी नको, मारून टाकायचं त्या पत्त्या. आणि कायम मुलीच्या बाबतीत दुजाभाव केला गेलेला, कायम दुजाभाव. सारखेपणानं मुला आणि मुलींना कधीच वागवलं गेलं नाही, ही भारताची परंपरा. आणि 3 मुली झाल्या एखाद्या हिंदू माणसाला, 4थी मुलगी झाली तर बायकोला सोडून देण्याचा अधिकार मनुस्मृतीनं सांगितलेला आहे. सोडून दे, काही कामाची नाही ते. हा इतका अन्याय आहे. मनुस्मृतीनं अधिकार दिला त्याला की ताबडतोब त्याला सोडून दे म्हणून, कारण मुली झाल्या म्हणून. तिचा दोष आहे. आजचं शास्त्र आपल्याला वेगळं सांगतं आहे. या लोकांना काय सायन्स माहीत होतं? काहीच नाही. परंतु मुलगीच पाहिजे, कारण तिनं अग्नी दिला तर स्वर्ग मिळतो. ह्या अंधश्रद्धेमुळं मुलींच्या बाबतीमध्ये या देशामध्ये पक्षपात केला जातो आहे.
सरकारनं लोकांचं प्रबोधन करायला नको की ही अंधश्रद्धा तिच्या मुळाशी काढून टाकातं म्हणून? आहे कोणाची बोलण्याची हिंमत? अजिबात नाही. हे वरवरचे नारे, बेटी बचाव बेटी पढाव म्हणून काही लक्षात येतं आपल्याला? हा खोटेपणा आहे, हा निर्लज्जपणा आहे. मी म्हणेल की ज्या अंधश्रद्धेमुळे मनुष्य ते वाईट बघतो त्या अंधश्रद्धा तुम्ही का उखडून टाकत नाही? हा खोटा विश्वास आहे, त्यावरती विश्वास कोणी करू नये का म्हणत नाही? यासाठी म्हणत नाही की ती एका धर्माची शिकवण आहे म्हणून. काही लक्षात आलं आपल्याला? त्यामुळं धर्माच्या नावानं अशा अनेक वाईट गोष्टी समाजामध्ये चालू आहेत ज्या बोलण्याची हिंमत लोकांना होत नाही. बौद्ध माणसांना या बाबतीमध्ये किती जागरूक असायला पाहिजे ते पहा, किती सरळ असायला ते पहा. आणि किमान बाबासाहेबांच्या प्रेरणेनं, त्यांच्या प्रशिक्षणातून, त्यांनी दाखवलेल्या मार्गातून जी काही वैचारिक ताकद बौद्ध समाजामध्ये निर्माण झालेली आहे, जरी ते फार चांगले हे बौद्ध नसले तरीसुद्धा तीही अतिशय प्रशंसनीय आहे, वाखाणण्यासारखी आहे. कारण मला आज अनेक अशी कुटुंब पाहायला मिळतात की ज्यांच्या घरामध्ये मुलगी एवढं एकच अपत्य आहे आणि त्यांची ते फार काळजी घेतात, फार उत्तम प्रकारे संगोपन करतात. हे बौद्ध कुटुंबात पाहायला मिळतं की एकच मुलगी झाली तरी कुटुंब नियोजन करून त्या मुलीवरती ते सारं लक्ष केंद्रित करतात. अशी खूप माणसं माझ्या पाहण्यामध्ये आहे. आणि त्या दृष्टीनं म्हणून ह्या बौद्ध समाजाला मला धन्यवाद द्यावेसे वाटतात की त्यांच्यामध्ये किमान एवढी तरी जागृती आहे. नुसती जागृती नाही तर जिद्द आहे, आणि या जिद्दची या देशाला गरज आहे. तर स्त्री पुरुषांच्यामधला अन्याय मिटून जाईल. पण धर्माच्या नावानं जोपर्यंत स्त्रीला गुलाम मानलेलं आहे, शूद्र मानलेलं आहे, तोपर्यंत तिची किंमत वाढणार नाही आणि या देशामध्ये न्याय स्थापन होणार नाही. म्हणून स्त्री पुरुष समतेच्या बाबतीमध्ये बुद्धानं दिलेला हा उपदेश फार महत्त्वाचा आहे की स्त्रीसुद्धा, मुलगीसुद्धा माते आणि मुलीचंसुद्धा स्वागत मुलासारखंच केलं पाहिजे. तर अशा तऱ्हेनं ह्या व्यावहारिक जीवनामधल्या आचरणाच्या दोन फार महत्त्वाच्या गोष्टी बुद्धानं सांगितलेल्या आहेत. भौतिक जीवन जगताना, सांसारिक जीवन जगताना माणसानं कसं जीवन जगावं, त्यातले 4 मुद्दे. आणि स्त्री आणि पुरुष अशा प्रकारचा भेद करू नये, तर स्त्रीलासुद्धा मुलीलासुद्धा तितकंच महत्त्व द्यावं, तितकीच ती श्रेष्ठ मानावी, अशा प्रकारची दुसरी शिकवण दिलेली आहे. पुढे आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायच्या आहेत. त्यामध्ये पती पत्नीनं कसं वागायचं हा एक भाग आहे. खरं म्हणजे तो शिबिराचा विषय आहे, पण आपण काही अशी शिबिरं भरवलेली नाहीत, आपल्याला ती शिबिरं भरवण्याची काही जागा वगैरे मिळालेली नाही. हे फार महत्त्वाचं आहे. कुटुंब सुखी व्हायचं असेल तर हा विषय कळलाच पाहिजे, नाही तर मग काय बोंबललं सारं. माणसाची अधोगती कशानं होते तेही आपल्याला शिकलं पाहिजे. दुष्ट मनुष्य कोणाला म्हणायचं तेही शिकलं पाहिजे. मग स्वतः त्याच्यामध्ये मोडतो की काही तपासता येईल ना. सर्वोत्तम पुरुष कोणाला म्हणायचं तेही शिकलं पाहिजे. तर आपल्याला कळेल की आपण उत्तमात आहोत की उलटे आहोत. त्यानंतर ज्ञानी पुरुष कोणाला म्हणायचं तेही आपल्याला समजलं पाहिजे. सज्जन आणि न्यायी मनुष्य कोण असतो तेही समजलं पाहिजे. हे यासाठी समजलं पाहिजे की आपल्याला आपलं गृहस्थ जीवन अधिक चांगल्या पद्धतीनं जगता आलं पाहिजे. त्याच्या ह्या नॉर्म्स आहेत, त्याचे हे आदर्श आहेत, त्याचे हे मूळ सिद्धांत आहेत. आणि ह्या सिद्धांताप्रमाणे आपलं जगणं झालं तर बौद्ध म्हणून आपण आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करू, आणि बौद्ध समाज म्हणून त्या सर्व लोकांचंसुद्धा वेगळं अस्तित्व या देशामध्ये निर्माण होईल. आणि हे अस्तित्व असं दैदिप्यमान असेल, असं प्रेरणादायी असेल, असं उत्प्रेरक असेल की त्याकडे बघून इतर लोकांना हेवा वाटेल. त्यांनाही वाटेल की हे इतके मागासलेले होते, अगदी खालचे, पण ते इतके पुढे गेलेले आहेत, इतके चांगले झालेले आहेत की आपल्याला लाज वाटण्याची वेळ आलेली आहे. आता आपल्याला पर्याय राहिलेला नाही, आपण त्यांच्याच मागे गेलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेनं भारत बौद्धमीकरणाचा मार्ग बौद्धांनी खुला केला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी या शिकवणीचा पुरेपूर वापर केला पाहिजे. तर तूर्त आपण इथेच थांबूया. जय भीम.